कोल्हापूरची माणसं कशी नाद्या बाद. कोल्हापूरचा विषय कसा आहे हा, एकदम कडक. आणि आपली कोल्हापूरची संस्कृती कशी आहे, जगात भारी. ए बाबा काय विषय, काय विषय चल सांगतो. तर मंडळी, मी मोहन आणि तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवा कोरा टॉक शो. ए भावा काय विषय. या शो मध्ये प्रत्येक एपिसोडला आपल्या मनातला विषय असणार आणि तोच विषय घेऊन आम्ही लोकांच्यात जाणार आणि त्यांच्या मनात काय आहे ते बघणार. तर आजूबाजूला बघून तुम्हाला कळलंच असेल नेमका काय विषय आहे तो. हा अगदी बरोबर, सगळ्यांचा जीवाभावाचा विषय म्हणजे रंकाळा. चला तर मग बघूया नेमका काय विषय होतोय तो. चला. ए भावा मला सांगा मित्रांनो, रंकाळ्यावर पोरच का जास्त दिसतात. पोरी बघायला अभी मजा आएगा ना भिड़ो. काय इथं काय आता बघायलाच आहे ना. करतात फॅमिली येतात तर बघण्यासारखं जरा खूप आहे. बाहेरची पण पोरं येतात. टेन्शन फ्री. रंकाळा आले की टेन्शन फ्री होते ना माणूस. म्हणून वातावरण गार शांत, झाडे आहे ना. चल झूठा. मला सगळ्यात भारी वाटलं की कोल्हापूर आणि रंकाळ्याचं नातं. मग तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरकरांचं आणि रंकाळ्याचं काय नातं आहे. अटूट नातं आहे, पहिलं प्रेम आहे रंकाळा. अरे वा वा वा, पहिल्या प्रेमातच सगळं आलं. कोल्हापूरकरांसाठी रंकाळा म्हणजे हेवन आहे, हेवन स्वर्ग आहे. बरोबर. रंकाळा आणि कोल्हापूरकरांचं नातं तसं जिव्हाळ्याचंच आहे. रंकाळा एक कोल्हापूर लोकांची ऊर्जा, कोल्हापूरकर लोक रंकाळा येऊन जातात त्यांना एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. दिवसभर कामाचा शीण निघून जातो. म्हणजे रंकाळा म्हणजे ऊर्जा. रंकाळा म्हटलं की असं मौज मजा असंच सगळं आहे, म्हणजे रिलॅक्स होतं सगळं. बर. म्हणून रंकाळा खूप आवडतो. रंकाळा आणि कोल्हापूर म्हटलं की नाही, रंकाळा म्हटलं तर जी एक जीवाभावाचं नातं आहे कोल्हापूरकरांचं. जर पुष्पा इथं रंकाळ्यावर आला आणि तिनं रंकाळा बघितला तर तू काय म्हणत. दम है तो रोक के बता शेखावत. रंकाळा आला पहिला तो एकदम तो त्याला त्या चंदनापेक्षा हे मस्त वाटेल. पहिला इथलं घ्या लागते, बाकीचं काय नाही, पहिला इथलं घ्या लागते. एवढं इकडे घ्या लागतंय. पाँच करोड़ देता है. इट्स अ ग्रेट प्लेस फॉर मी अँड इट गिव दिस फॉर पीस. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. असं इंग्लिश मध्ये बोलल पुष्पा येऊन. पुष्पाला हिंदी नाही येत, मराठी पण नाही, तर तो एक तर आपली ओन लँग्वेज बोलणार ना, ते इंग्लिश. बात तो सही है. तो काय ते काय म्हणणार तो. इथं तरी चंदनाचे झाड तरी दिसत काय नाही वरती नारळ पडते, काय वाट बघणार. इथनं काय वाकून जावं लागेल. चंदन म्हणजे झाड तोडेल, मग त्याला तोडायला लागेल. रंकाळ्यावर यायला तुला कुणाबरोबर आवडेल, मित्र मैत्रीण. तुम इतना जो मुस्कुरा रहे. कॉलेजला असताना ऑब्विसली मैत्रिणी म्हणजे अनेक नाही खरं एकच होती. तिच्यासोबत यायला मला खूप आवडायचं आणि कधी काळी म्हणजे आईसोबत पण मी या बागेत फिरतोय वॉकिंगसाठी. आणि त्यानंतर आफ्टर ब्रेकअप मित्रासोबत मोटिवेशन म्हणून सायकलचे राऊंड मारणे, व्यायाम करणे हे चालूच असते. ते किंवा मैत्रीण पण असू शकते का, म्हणजे इथं जरा कम्फर्टेबल फील होतं ना. इथं वातावरण पण चांगलं आहे, त्यामुळे इथं आले की जरा चांगले वाटतं. मैत्रीण असू शकते म्हणजे मैत्रीण नाही अजून. असली तर घेऊन आलो असतो, भावाला घेऊन आलो नसतो. मित्रासोबतच त्यांच्यासोबतच कम्फर्टेबल वाटते जास्त. त्यांच्यासोबत फिरता येते. जरी टेन्शन असलं तरी काही गोष्टी शेअर करता येतात, शेअर करता येतात. टेन्शन फ्री होते म्हणून. भाई तू मेरी जान है. सध्या तर बायकोबरोबर फिरायचं. क्या बात है सर, क्या बात है सर. तिघांना पण त्यासाठी तर आम्ही येते. क्या बात कर रहे. ए बाबा, ज्यादा नाचायला आलंच तर रंकाळ्यात बुडवून मारेल असं तुम्ही कुणाला म्हटले काय. म्हटलंय काय काय कसं कसं. जास्त आगाऊपणा करू नका, नाही तर इथं बुडून मार. मी काय असं कोणाला बुडवून मारत नाही.
रंकात बुडवून कशाला मारू एवढी आमची रंकात अहो बुडणाऱ्यांना वाचवतात आणि कुंभमेळ्यात जाऊन तिथं लोक स्वच्छ व्हायला लागले मग आमच्या रंकात आम्ही कशाला कोणाला मारू. मला सांगा की जर रंकाळ्यात पोहायच्या शर्यतीला आल्या तर कुणाचा नंबर घ्या. फक्त तुम्हाला सांगतो एक 2-3 ऑप्शन देतो. पहिला अक्षय कुमार, दुसरा रणबीर कपूर, तिसरा तुझा ऋतिक रोशन आणि चौथा तुम्ही तिघं पण आहे त्या रेसमध्ये. मला सांगा कुणाचा नंबर आहे. माझा मी पुण्यात जर आता खरं सांगू तर स्विमिंग तर येतं आणि कॉन्फिडन्स पण आहे, सो मीच जिंकणार ना. मला येतं आम्ही दोघे पण जिंकू शकतो. ते पण आहे. समजा मॅम की तुम्हाला रंकाळ्यावर कुठल्या तरी हिरो बरोबर नाही तर हिरोईन बरोबर यायला चान्स मिळाला तर कुणाबरोबर याल. श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूर. तुम्ही. मी शाहिद कपूर. शाहिद कपूर. आलिया भट्ट. हिरोईन बरोबर तर मला इंटरेस्ट नाही. करीना कपूर आहे. करीना कपूर. तुला काय वाटतंय तू कुणाबरोबर. अंकिता. अंकिता कोण. हे आता कसं सांगू. कोण सिरियल स्टार आहे काय. ही आपली बिग बॉस मधली. बिग हा येस 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 अंकिता सॉरी ओके. किंवा हिरोईन बरोबर फिरायचं असेल इथं तर तू कोण असेल तुमच्यासाठी. श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूर. तुला. जॅकलीन बरोबर फिरायचं आहे. तुम्हाला कोण आवडतं. सांगा की आता लाजू नका. फंस गया सीएम. आम्ही एक प्रश्न विचारा सांगा की. बरं मला साई पल्लवी आवडते. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. हिरो बरोबर कुठल्या फिरायचं नाही. आम्ही नाही हिरो. तुझ्या आवडत्या हिरो आणि हिरोईन बरोबर याचा चान्स दिला तर तू कुणाबरोबर येशील. माझे आई बाबा. शाबाश बेटा. सर तुम्हाला रंकाळ्याला गाणं एखादं डेडिकेट करायचं असेल तर ते तुम्ही कोणतं कराल. आहे की गाणं. पहिला पहिला प्यार है पहली पहली बार है जाने के भी अनजाना ऐसा मेरा प्यार है. रंकाळा आहे. अरे वा 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 वा. मस्त मस्त पहिलं मस्त. प्रेम आहे त्यामुळे तीच गाणं. थोडं म्हणचा मस्त. मुझे डोर कोई खींचे तेरी ओर जी हमें मंजूर है आपका ये फैसला. म्हणू शकतेस. मन की चल मन. जी हमें मंजूर है आपका ये फैसला. जी हमें मंजूर है आपका ये फैसला. कह रही है हर नजर बंदा परवर शुक्रिया. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. वा 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 वा. थोडक्यात एका वाक्याचं असलं तर कोल्हापूरचं ऑक्सिजन आहे. बाबा इथं आले की विषय हार्ड असते. म्हणजे रंकाळेवाल्यावर विषय हार्ड असते. तुमचा कुणाचा रंग काळा झाला काय. मला स्नेहाला बघत चालायचं आहे. कोणाच्या मागणं चालायचं आहे त्याच्यावर आहे. आणि इकडे तिकडे जर कचरा केला आणि जर सापडला तर कोल्हापुरी शिव्या बसतील. आत्ताच सांगतो. रंकाळा ओव्हरफुल कधी झाला होता. रंकाळ्यावर पडीक मेंबर कोण आहे तुमच्यातलं. म्हणजे इथंच पडून असतो इथंच असतो